बरं काळे सर, आजचं जे कवी संमेलन आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एका अर्थानं अभिवादन किंवा स्मरण करण्यासाठी आलो झालं। तुम्ही काव्यात्मक दृष्टिकोनातून जे आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कसं अभिवादन करणार? मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माझ्या कवितेतून अभिवादन करतो। मला वाटतं आजपर्यंत जगाच्या इतिहासातील सर्वात परिणामकारक आणि सृजनशील शस्त्र जर कोणतं असेल तर ती म्हणजे बाबासाहेबांची लेखणी, आणि म्हणून या कवितेतून बाबासाहेबांना अभिवादन करतो। कवितेचं शीर्षक आहे लेखणी। चाकू सुरे बंदुकी तोफा, चाकू सुरे बंदुकी तोफा सगळंच आउटडेटेड झालंय बाबासाहेब, तुम्ही लेखणीला स्पर्श केला तेव्हापासून। तुम्ही लेखणीलाच हत्यार केले, लेखणीनेच वार केले, मानवतेच्या शोषकांना लेखणीनेच ठार केले, लेखणीनेच रेखाटले तुम्ही समानतेचे चित्र आणि पाहिले स्वप्न सुजलाम सुफलाम भारताचे। पण असे असूनही बाबासाहेब तुम्ही आम्हाला कळले नाही, तुमच्या विचारपथावर अजूनही पावलं आमचे वळले नाही। असे असूनही बाबासाहेब तुम्ही आम्हाला अजून कळले नाही, तुमच्या विचारपथावर अजूनही पावलं आमचे वळले नाही। आम्ही चौका चौकात बांधू पुतळेन, घराघरात लावू फुटू, आम्ही चौका चौकात बांधू पुतळेन, घराघरात लावू फुटू। पण बाबासाहेब आम्ही तुम्हाला कोणत्या रस्त्यावर भेटू याची आता काहीच नाही गॅरंटी। अहो माणूस कोणताही असो त्याची आता देता येत नाही वॉरंटी। माणसातलं माणूसपणच सरत चाललंय, तिथं समानतेचे धडे गिरवून काय फायदा? अहो माणसातलं माणूसपणच सरत चाललंय, तिथं समानतेचे धडे गिरवून काय फायदा? आणि आपसात प्रेमानं वागण्याचा कुठे करता येतो कायदा? आपापल्या अस्मितांचे धडे गिरवण्याच्या नादात माणसांची घुसमट होत चालली आहे। आपापल्या अस्मितांचे धडे गिरवण्याच्या नादात माणसांची घुसमट होत चालली आहे। अधिकच गडद होत चालल्यात जातीपातींच्या भिंतीन, माणुसकी पुसट होत चालली आहे, माणुसकी पुसट होत चालली आहे। पण डोंट वरी बाबासाहेब, पुसट होत चाललेल्या माणुसकीसाठी माय अजूनही लढते आहे। डोंट वरी बाबासाहेब, पुसट होत चाललेल्या माणुसकीसाठी माय अजूनही लढते आहे। आणि पोरींच्या हाती लेखणी देऊन तुमच्या स्वप्नातील भारताचे चित्र माय जमेल तशी काढते आहे, माय जमेल तशी काढते आहे, माय जमेल तशी काढते आहे।